नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मराठी कुमार भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 20 सर्व विश्वची व्हावे सुखी या पाठ्यघटकांचा आज आपण अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या प्रत्येक पाठाच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहेत। त्या ठिकाणाहून तुम्ही या अगोदरचे सर्व पाठ अभ्यासू शकता। त्याचबरोबर जे विद्यार्थी या चॅनलवर नवीन असतील त्यांनी हे चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून समोरचे येणारे जे व्हिडिओज आहेत इयत्ता 10वीच्या संदर्भातील ते तुम्हाला चटकन मिळून जातील। चला तर आपण बघूयात सर्व विश्वची व्हावे सुखी। डॉक्टर यशवंत पाठक हे या पाठाचे लेखक आहेत। डॉक्टर यशवंत पाठक हे ललित लेखक व प्राध्यापक तसेच ते संत साहित्यिक आहेत। संत साहित्य, लोककला, लोकसंस्कृती या गोष्टींशी असलेल्या आंतरिक जिव्हाळ्यातून त्यांचे सर्व लेखन त्यांचे निर्माण झालेले आहे। नाचू कीर्तनाचे रंगी, ब्रह्मगिरीची सावली, मातीचं देणं हे त्यांचे ललित लेख संग्रह आहे। स्पंदने, श्री समर्थाची, तुकारामाचे अभंग, निरंजनाचे माहेर ही यांची समीक्षात्मक पुस्तके, तसेच आभाळाचे अनुष्ठान हा त्यांचा कथासंग्रह आहे। पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर अध्यासनाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे। या प्रस्तुत पाठात सर्व विश्वची व्हावे सुखी या पाठामध्ये त्यांनी माणसे मनाने जवळ यावीत, एक एक माणूस जोडला जावा आणि सर्व मानवता, सर्व मानवजात सुखी व्हावी ही संत साहित्यातील दूरदृष्टी अतिशय परिणामकारकरित्या या पाठामध्ये त्यांनी मांडलेली आहे। तर बघूयात आपण त्यांचा हा पाठ। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। संत म्हणजे सत्पुरुष। जगाच्या कल्याणात संतांची विभूती, देह कष्टविती परोपकारे ही संतांची खरी भूमिका आहे। संतांच्या साहित्याचा आत्मा भक्ताबरोबर समाज कल्याण हा आहे। संत परमेश्वराकडे स्वतःसाठी काही मागत नाही, परंतु बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणूनी यासाठी श्री चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, वारकरी संप्रदायातील सर्व संत, संत कबीर, गुरु नानक, संत महात्मा बसवेश्वर अशा सर्वच संतांनी आपल्या साहित्यातून विश्व कल्याणासाठी परमेश्वराकडे, गुरुकडे साकडे घातले आहे। संत ज्ञानेश्वरापासून अगदी आधुनिक संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत सर्वच संतांच्या प्रार्थना म्हणजे मानवतेचा आविष्कार आहेत। त्यांच्या प्रार्थनेमध्ये विश्व कल्याण, माणुसकी व सहृदयता यांचे प्रतिबिंब दिसते। माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा जिवंत असेल तरच विश्व कल्याण शक्य आहे। कारण मी पासून आम्ही या संकल्पनेप्रमाणे अवघे विश्वची माझे घर, वसुंधैव कुटुंबकम या संकल्पना संतांच्या साहित्यातून प्रकट झाल्या आहेत। सर्व संतांच्या प्रार्थनेतील सार्धम्याचा धागा विश्व कल्याण याचा परिचय या पाठातून करून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, कारण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक संत महात्म्यांनी जन्म घेऊन आपले कार्य केलेले आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे। त्यामध्ये संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, वारकरी संप्रदायातील सर्व संत, तसेच संत कबीर, गुरु नानक, बसवेश्वर असे बरेचसे संत या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या संतांच्या पावलांनी महाराष्ट्राची भूमी पावन झालेली आहे। संत म्हणजे सत्पुरुष।
संतांनी जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. संतांनी नेहमी काय केलेले आहे, त्यांची भूमिका काय राहिलेली आहे, तर त्यांनी दुसऱ्यांच्या कल्याणासाठी आपले देह झिजवलेले आहेत. आपलं आयुष्य दुसऱ्यांच्या सुखासाठी, त्यांच्या कल्याणासाठी त्यांनी खर्ची घातलेला आहे. ही त्यांची नेहमी भूमिका राहिलेली आहे. म्हणूनच त्यांना संतपद प्राप्त झालेले आहे. आणि संतांनी जे साहित्य केलेलं आहे, त्यांच्या साहित्याचा धागा काय आहे, तर भक्ती तर आहेच. ते आपल्या साहित्यामधून आपल्या परमेश्वराची विनवणी करतात, भक्ती करतात. परंतु भक्ती बरोबरच आपण त्यांच्या साहित्यात जर बघितलं तर त्यामध्ये समाज प्रबोधन आहे, समाज कल्याण आहे. त्यांनी समाजाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संतांचं साहित्य जर आपण बघितलं तर ते स्वतःसाठी काहीही मागत नाही. त्यांनी या जगासाठी, या जगातील या जनासाठी, जन म्हणजेच लोक, या लोकांसाठी आपल्या ईश्वराजवळ प्रार्थना केलेल्या आहे. आणि हे जे संत आहेत यांनी आपल्या गुरुकडे साकडे घातले आहेत. साकडे घालणे म्हणजेच काय, विनवणी करणे, की बाबा मला हे पाहिजे, याचा आग्रहपूर्वक विनवणी करणे, की या लोकांचं भलं कर, विश्वाचं कल्याण कर, अशी परमेश्वराकडे त्यांनी साकडे घातलेला आहे, असं त्यांच्या साहित्यामधून दिसते. संत ज्ञानेश्वर, अगदी आपण बघितलं की 13वे शतक, आणि आधुनिक जे संत आहेत गाडगे बाबा, यांच्यापर्यंत सर्वच संतांच्या प्रार्थना जर आपण बघितल्या तर त्यामध्ये एक मानवता, विश्वकल्याण, माणुसकी, सहृदयता याचा आपल्याला प्रतिबिंब दिसते. तर एक माणसामध्ये माणूस पण जिवंत राहावं, हा जो माणसातील माणुसकीचा जो झरा आहे तो जर जिवंत राहिला तरच या विश्वाचं कल्याण होईल, हे त्यांनी ओळखलेलं आहे. म्हणून मी म्हणजेच आपण, मी पासून आम्ही पर्यंत या संकल्पनेप्रमाणे त्यांनी अवघे विश्वाची माझे घर, म्हणजे हे विश्व माझं आहे. बघा, त्यांची विचार करण्याची जी क्षमता आहे, जी कक्षा आहे, ती किती रुंद आहे. आपण आपल्या पुरता विचार करतो, फार तर आपण आपल्या कुटुंबापुरता विचार करतो, फार तर त्याही पलीकडे जाऊन आपल्या आप्त स्वकी जे आहेत नातेवाईक त्यांच्यापुरता विचार करतो. परंतु संत हे संपूर्ण विश्व जे आहे ते आपलं कुटुंब समजतात. वसुंधैव कुटुंबकम, म्हणजेच सर्व विश्वच माझे कुटुंब. हा जो एक त्यांचा सार्धम्याचा जो धागा आहे, सर्व संतांचा सार्धम्य म्हणजेच काय, समान गोष्टी. त्या सगळ्या साहित्य जर बघितलं आपण या संतांचं, तर त्यांच्यामध्ये एक सार्धम्याचा धागा म्हणजेच एक समान गोष्ट आहे, विश्वकल्याण. हे विश्वाचे माझे घर, या विश्वातील सर्व लोकांचे भले हो, त्यांचे कल्याण हो. त्यांनी कुठे आपल्या साहित्यामध्ये हा माझ्या धर्माचा आहे, हा या जातीचा आहे, ह्या कुळाचा आहे, असा भेदाभेद कुठेही केलेला नाही. तर त्यांनी या सृष्टीवरील जो जीव आहे, जी मानवजात आहे, ही सर्व मानवजात आहे, त्यामध्ये माणुसकी आहे आणि माणुसकी जिवंत राहिली पाहिजे. म्हणून आपापसामध्ये प्रेम जिव्हाळा टिकून राहण्यासाठी त्यांनी सदैव आपल्या साहित्यामधून मार्गदर्शन या मानवाला केलेले आहे. तर बघूयात आपण त्यांच्या साहित्यामधून लेखकांनी आपल्याला कोणत्या प्रकारे विचार मांडलेले आहेत. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथात पसायदान आहे. पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना. आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमी प्रार्थना करतो. अशी प्रार्थना आपल्यापुरती मर्यादित असते, परंतु संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला सारे जग सुखी करण्याची विनंती केली. संत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सांगून पूर्ण करण्याच्या तयारीत होते, तेव्हा संत निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले, आपण ग्रंथ पूर्ण करत आला आहात तेव्हा सगळ्यांसाठी देवाजवळ काहीतरी मागा. यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले, मी देवापाशी आधी मागितले आहे, ते म्हणजे देवाने आम्हा सर्वांना चांगली बुद्धी द्यावी. संत निवृत्तीनाथ म्हणाले, ग्रंथाचा समारोप करताना प्रार्थना येणे आवश्यक आहे.
तुम्ही सुरुवातीला मंगलाचरणात जे म्हटले आहे ते आता विस्ताराने सांगा, यातून पसायदान निर्माण झाले. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ही प्रार्थना मराठी मनाच्या स्मरणात कायम आहे. पसायदान याचा अर्थ विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली विनंती आहे. निसर्गातील फुले, फळे, वृक्ष, नद्या, निर्झर, समुद्र, सूर्य, चंद्र सारे एकोप्याने राहतात. त्यांचा दाखला देत आपणही गुण्यागोविंदाने राहावे हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितले. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानात म्हटले आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तू ते लाभो प्राणी जात. बघा, संत ज्ञानेश्वरांचे जे साहित्य आहे, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जो आहे संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. आता या ग्रंथामध्ये पसायदान आहे. पसायदान म्हणजेच काय? मानव कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना, विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली विनंती म्हणजेच पसायदान. आपण शाळेमध्ये लहान असताना रोज आपल्या प्रार्थनेमध्ये आपण पसायदान म्हणायचो. तर एक विनम्र मनाने परमेश्वराला दुसऱ्यांच्या हितासाठी केलेली एक प्रार्थना, दुसऱ्यांचं हित आपण जपावं हा एक संस्कार आपल्यावर व्हावा म्हणून आपल्या शाळेमध्ये सुद्धा ही प्रार्थना घेतली जाते. तर हे त्यावेळेस ज्ञानेश्वरांनी एक आपल्या या विश्वातील प्रत्येक जणाचं भलं व्हावं, मग एक विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना आहे. बघा हा विचार की आपण आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण देवाला बऱ्याच वेळेस आपण नतमस्तक होतो आणि आपल्या वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून देवाला साकडे घालतो. अशा आपण प्रार्थना दररोज करतो. देवा मला पास कर, देवा मला एवढे टक्के दे, देवा मला असं कर, देवा माझं भलं कर, बऱ्याच वेळेस आपण बोलतो. पण ही जी प्रार्थना आहे यामध्ये आपला स्वार्थभाव दडलेला आहे की मी म्हणजेच माझं, माझ्यापुरतं. आपण आपल्या पलीकडे जाऊन देवाजवळ काही मागत नाही. पण या प्रार्थनेमध्ये, पसायदानामध्ये संत ज्ञानेश्वरांनी स्वतः काही मागितले नाही, तर त्यांनी हे सारं जग सुख करण्यासाठी परमेश्वराला विनंती केलेली आहे. पसायदान निर्माण कसं झालेलं आहे की ज्ञानेश्वरी ग्रंथ हा पूर्णत्वास येत होता, तो पूर्ण करणार होते ज्ञानेश्वर. त्यावेळेस त्यांचे जे निवृत्तीनाथ आहेत, संत निवृत्तीनाथ, त्यांना म्हणाले की ज्ञानेश्वरा की आता तुम्ही जे हे ग्रंथ पूर्ण करत आहात तर देवाजवळ सगळ्यांसाठी काही मागा. त्यावेळेस ज्ञानेश्वर म्हणाले, मी अगोदरच सगळ्यांना सद्बुद्धी दे, चांगली बुद्धी दे हे मागितलेलं आहे देवापाशी. परंतु निवृत्तीनाथ म्हणाले की शेवटी प्रार्थना येणे आवश्यक आहे, म्हणून तुम्ही मंगलाचरणामध्ये जे सांगितलंय तेच थोडंसं विस्ताराने सांगा. आणि त्यातून हे पसायदान निर्माण झालं. आणि त्यांनी मग परमेश्वराला एक हात जोडून विनंती आहे की निसर्गामधील जे काही घटक आहेत, फुले, फळे, वृक्ष, नद्या, निर्झर, समुद्र, सूर्य, चंद्र, तारे हे कसे एकोप्याने राहतात, तसंच आपण सुद्धा गुणी गोविंदाने राहिलं पाहिजेत. आणि हेच त्यांनी पसायदानामध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वरा, ही माझी हात जोडून प्रार्थना आहे की प्रत्येकाने एकमेकांच्या बद्दल सहृदयतेने विचार करून प्रेम भावनेने वागावे हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांचं पसायदान सुद्धा आपल्याला दिलेलं आहे काही स्वरूपात की यामध्ये आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. माणसाने आपल्या मनातील दृष्टावा नाहीसा केला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी याला खळांची व्यंकटी सांडो असे म्हटले आहे किंवा दुरितांचे तिमिर जावो असे म्हटले आहे. दुरित म्हणजे दुष्कर्म. या जगातून दुष्कर्माचा अंधार नाहीसा हो
ज्याला जे जे हवे ते ते मिळो अशी विश्व कल्याणाची प्रार्थना त्यांनी केली. असेच मागणे संत नामदेवांनीही परमेश्वराकडे मागितले आहे. बघा, जे खळांचे व्यंकटी सांग. खळ खळ म्हणजेच काय? दृष्ट प्रवृत्ती. जे दृष्ट प्रवृत्ती आहे माणसाच्या मनामधील, तो सगळा दृष्टावा नाहीसा हो मानवाच्या मनामधला. आणि तया सत्कर्मी रती वाढो. प्रत्येक जणांना चांगलं म्हणजे चांगल्या व्यक्तीचं सहकार्य सोबत लाभो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आणि भूता म्हणजेच काय? जन लोक. परस्परांशी संबंधित मैत्री लोकांची जडावी. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. आता या ठिकाणी भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे म्हणजेच या पृथ्वी तलावर जेही काही जीव आहेत, या ठिकाणी नुसतं मानवांचाच विचार केला नाही. भूता याच्यामध्ये ज्याला जीव आहे ते नुसतं मानवच नाही, तर जोही सजीव घटक आहे त्याच्यामध्ये मानव व्यक्ती आला, प्राणी आला आणि वनस्पती आल्या. या सगळ्यांमध्ये मैत्री निर्माण हो. बघा, त्यांनी नुसता मानवापुरताच विचार न करता सगळ्या सजीव घटकांचा विचार केलेला आहे की या सगळ्यामध्ये मैत्री निर्माण हो, या सगळ्यामध्ये प्रेमभाव निर्माण हो. आणि हा जर प्रेमभाव निर्माण झाला तर प्राणी मात्रावर दया केली जाईल, प्राणी मात्रांचंही रक्षण होईल. त्याचबरोबर निसर्गातील जे झाडे झुडपे वृक्ष लता हे आहेत यांचंही रक्षण होईल, त्यांचंही महत्व माणसाला कळेल आणि पर्यावरण सुद्धा चांगलं राहील. हा किती मोठा विचार आहे. दुरितांचे तिमिर जाओ विश्व सुधर्म सूर्य पाहो, जो जे वांछेल तो ते लाहो प्राणी जात. दुरितांचे, दुरित म्हणजे दुष्कर्म. दुष्कर्माचा जो अंधार आहे हा जगातून निघून जाओ. दुष्कर्म या ठिकाणी शिल्लक न राहो. आणि विश्व स्वधर्म सूर्य पाहो. हा जो विश्व आहे, दुष्कर्म निघून गेल्याच्या नंतर या विश्वामध्ये शांतता निर्माण होईल. आणि जो जे वांछेल तो ते लाहो प्राणी जात. ज्यांना जे जे हवं आहे ते ते त्यांना मिळो. कुणाच्या काय इच्छा आहेत त्या त्यांच्या इच्छा पूर्ण होत. या प्राणीजातकांच्या, प्राणीजात जे आहे त्यांच्या इच्छा सर्व पूर्ण होत, अशी एक प्रार्थना त्यांनी या विश्व देवाजवळ परमेश्वराजवळ केलेली आहे. वैश्विक परमेश्वराजवळ त्यांनी प्रार्थना केलेली आहे. या प्रार्थनेमध्ये त्यांनी स्वतःसाठी काही मागितलेलं नाही, तर वैश्विक परमेश्वर मानून विश्व कल्याणासाठी, विश्वातील सजीव घटकांसाठी, संपूर्ण घटकासाठी त्यांचं कल्याण होण्यासाठी त्यांनी देवाजवळ प्रार्थना केलेली आहे. आता असंच एक मागणं संत नामदेवांनी परमेश्वराकडे मागितलेलं आहे. ते आपल्या एका अभंगात म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. बघा, संत नामदेवांनी देवाला अशी विनंती केली आहे की देवा मला सतत नम्र राहू दे, मला कधीही अहंकारी होऊ देऊ नकोस. माणसात उर्मटपणा आला तर तो कधी यशस्वी होत नाही. आपल्या आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर नम्र राहायला हवे. विनम्रता केव्हाही जगाला आपलेसे करते. आणि थोरांचे चरित्र आपल्याला हे शिकवतात. बघा, अहंकार माझ्यात येऊ देऊ नकोस. संत नामदेवांनी सांगितलेलं आहे की हे देवा, मला अहंकाराचा वारा नाही लागू देऊ नको, माझ्यामध्ये अहंकार येऊ देऊ नको. कारण माझ्यामध्ये जर अहंकार आला तर माझ्या हातून चांगलं कार्य घडणार नाही, मी यशस्वी होणार नाही, मी जनांची सेवा करू शकणार नाही. कारण अहंकारी माणूस हा स्वतःपुरता विचार करतो. अहंपणा, अहंकारी, उर्मटपणा, कोणाला श्रीमंतीचा अहंपणा असतो, मोठं असल्याचा अहंपणा असतो, कोणाला उच्च विभूषित असल्याचा अहंकार येतो. असे वेगवेगळा जो अहंकार आहे, कोणाला आपल्या सौंदर्याचा अहंकार येतो. आणि हा अहंकार जर आपल्याला जडला तर आपण अंध होतो. मग आपल्याला दुसऱ्याविषयी तुच्छतेची भावना निर्माण होते. आपण मोठे,
आपण चांगले, आपण श्रेष्ठ ही भावना निर्माण होते आणि मग साहजिकच आपण श्रेष्ठ म्हणजेच आपल्या समोरचा दृष्ट अशी माणसामध्ये कुलुषित भावना निर्माण होते आणि मग माणूस उर्मट बनून तो कधी यशस्वी होत नाही. आयुष्यात जर मोठं व्हायचं असेल तर विनम्रता फार महत्वाची आहे. विनम्रतेने माणूस दुसऱ्याला आपलंसं करू शकतो. आपण दुसऱ्याप्रती विनम्र राहायला पाहिजे. दुसऱ्यांना थोर मोठा असेल, थोर आपल्यापेक्षा मोठा असेल, त्याला आपण त्यांचा मान द्यायला पाहिजे. आदराने आपण दुसऱ्याला सामोरे जर गेलो तर साहजिकच आहे तो तुमच्या जवळ येईल, तुमच्याशी मैत्री करेल, तुमच्याशी सहृदयतेने एक बंध त्यांचे जुळून येतील. आणि आपल्याला थोरांची चरित्रे सुद्धा हे शिकवतात की जे थोर व्यक्ती आहेत त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये विनम्रता केव्हाही बाजूला ठेवली नाही. ते या समाजाप्रती, या देशाप्रती, लोकांप्रती विनम्र राहिलेले आहे. तर ही विनम्रता जी आहे ती फार महत्वाची आहे. म्हणून मला नेहमी विनम्र राहू दे. आणि विनम्र माणूस हा जगाला जोडून राहतो. विनम्र माणसाच्या सभोवताल माणसे जोडली जातात आणि माणसे जर जोडली गेली तर त्या माणसाचे दुःख, त्यांच्या वेदना, त्यांचं सुख दुःख मला कळतील. मी माणसाची जोडून राहील म्हणून मला अहंकारी होऊ देऊ नको, अशी प्रार्थना संत नामदेवांनी आपल्या ग्रंथामध्ये केलेली आहे. संत एकनाथांनी सर्वांभूती भगवत भावो हाची निज भक्तीचा ठाओ असे म्हटले आहे. प्राणी मात्रात मैत्री असली की विश्व आनंदाने राहू शकते. मैत्री म्हणजे नुसते देणे घेणे नव्हे, मानवी सुखदुःखाशी सहृदय मनाने समरस होणे, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे, दुसऱ्याच्या दुःखात त्याला आदर देणे, हा आपला आणि तो परका असे मनात कधीही न आणणे, असे झाले तरच जीवाचे मैत्र. संत एकनाथ सर्वांभूती भगवत भाव असे म्हणतात, तर संत ज्ञानेश्वर यासाठी भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे असे म्हणतात. बघा, संत एकनाथांनी सुद्धा आपल्या अभंगामध्ये म्हटलेलं आहे, सर्वांभूती भगवत भाव हाची निज भक्तीचा ठाव. प्राणी मात्रामध्ये सर्वांभूती, सर्वांमध्ये भगवत भाव, मैत्री भाव असायला पाहिजे. हाच मार्ग आहे, हाच भक्तीचा मार्ग आहे. जर तुमच्यामध्ये मैत्री असेल तर हे विश्व आनंदाने राहू शकते. तर त्यांनी मैत्रीची व्याख्या सुद्धा केलेली आहे की मैत्री म्हणजेच नुसतं देणं घेणं नव्हे. आज आपण जर आपली मैत्रीचा विचार केला तर याने मला हे दिलं आणि तो मला असा मदत करतो, आपण मदतीपुरती मैत्री ही काही कामाची नाही. तर मैत्री कशी असायला पाहिजे, तर सुख दुःखाशी सहृदयतेने समरस होणे. सुख दुःखाशी सहृदयतेने म्हणजेच काय, सहानुभूतीपूर्वक सहृदयता. दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानणे, दुसऱ्याच्या आनंदात आपण आनंद मानणे, त्याला मैत्री म्हणायचं. आपल्याला होते उलट, दुसऱ्याचा आनंद झाला की आपल्याला दुःख होतं, दुसऱ्याला दुःख झालं तर आपल्याला सुख होतं. हे असं नसायला पाहिजे प्रत्येक व्यक्तीसोबत. तो व्यक्ती कोण आहे, कसा आहे हे नाही, तो आपला आहे, तो परका आहे, असा भेद नसायला पाहिजे. मग आपल्या जो आपला आहे त्याला जर सुख झालं तर आपल्याला आनंद होईल, आणि परका असेल त्याला जर आनंद झाला तर आपल्याला दुःख होईल, असं नसायला पाहिजे. त्याला मैत्री म्हणून नाही. तर या विश्वामध्ये सगळ्यांशी आपली मैत्रीपूर्वक संबंध असायला पाहिजे. आणि मैत्री दुसऱ्याच्या आनंदात आनंद, दुसऱ्याच्या दुःखात त्याला आधार देणे, हा आपला धर्म असायला पाहिजे. तरच ती मैत्री म्हणायची. आणि अशी मैत्री संत एकनाथांना विपरीत आहे. तर अशी जर मैत्री असेल तर हे विश्व आनंदाने नांदेल. तर हे जे म्हणतात की सर्वांभूती भगवत भाव अशी मैत्री असायला, अशाच ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ज्ञानेश्वरांनी भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. भूता म्हणजे जन, जीव, हे जे या जमिनीवरील जे सजीव आहेत त्यांच्यामध्ये परस्परामध्ये मैत्री भाव निर्माण हो, त्यांनी या गोळीमध्ये
म्हणजे संतांचं सांगणं एक त्यांचा सारधम्याचा धागा एकच आहे की या वैश्विक कल्याणासाठी या विश्वातील लोकांमध्ये मैत्री असायला पाहिजे, मित्रभाव टिकून असायला पाहिजेत, एकमेकाबद्दल आदरभाव असायला पाहिजे, प्रेम असायला पाहिजे, तर या विश्वामध्ये सगळीकडे आनंदच आनंद आहे. बघूयात पुढे. संत तुकारामांनी देवापाशी संत संग देई सदा असे मागणे मागितले आहे. संतांच्या संगतीमुळे चार माणसे एकत्र आले तर चांगल्या प्रकारचे काम उभे राहते. परस्पर सहकार्यातूनच मानवी जीवनाचे कल्याण होते. त्यासाठी संत तुकाराम महाराज सांगतात, एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. संत स्वतःसाठी काही मागत नाही, जगाच्या कल्याणासाठीच ते प्रार्थना करत असतात. बघा, संत तुकाराम महाराजांनी देवापाशी सांगितलेले संत संग देई सदा. संत संग, सर्वांना संतांची संगत, संत म्हणजे चांगली व्यक्ती, सगळ्यांना चांगली संगत लाभू दे. वाईटांची संगतीने माणूस वाईट कृत्यच करतो, मात्र चांगल्याच्या संपर्कात आल्याच्या नंतर त्याच्यावर चांगलेच संस्कार होतात. म्हणून संत संग देई सदा. संतांच्या संगतीमुळे, चांगल्या व्यक्तींच्या संगतीमुळे चार माणसे एकत्र येतील. चांगले विचार एकत्र आल्याच्या नंतर चांगल्या प्रकारचेच काम उभे राहतील आणि परस्पर सहकार्यातून मानवी जीवनाचे कल्याण होईल. चांगल्या व्यक्ती चांगलाच विचार करणार, वाईट व्यक्ती एकत्र आल्या तर त्या वाईट विचार करणार. म्हणून संत तुकाराम म्हणतात की संतांची संगत सगळ्यांना लाभू दे. चार माणसे संतांच्या संगतीमध्ये आले तर चांगले विचार बाहेर येतील आणि चांगले विचार बाहेर आले तर चांगले कार्य रूपास येईल आणि चांगले जर कार्य रूपास आले तर त्यांच्यामधून मानवी जीवनाचं कल्याण होईल. तर त्यासाठी संत तुकाराम महाराज सांगतात, एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. प्रत्येकाला सहाय्य करू, एकमेकाला आपण सहाय्य करू. म्हणजे कोणीच स्वयंपूर्ण नाही. एकमेकाला जर सहकार्य आपण केलं तर सगळ्यांचंच चांगलं होणार आहे. म्हणून एकमेकाला सहाय्य करू, दुसऱ्याची मदत करू, तो सुद्धा तुमची मदत करेल. तुम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे ती दुसऱ्याकडून मिळवा, पण त्याला ज्याची गरज आहे तुमच्याकडून मिळवू द्या. असं एकमेकांना जर आपण सहकार्य केलं तर एक चांगला मार्ग, सुपंथ निर्माण होईल. म्हणून लेखक सांगतात की या ठिकाणी कोणत्याही ज्ञानेश्वर असो, नामदेव असो, तुकाराम असो, संत तुकाराम महाराज असतील, एकनाथ असतील, यांनी स्वतःसाठी काही मागितलेलं नाही, तर त्यांनी जगाच्या कल्याणासाठीच प्रार्थना केलेली आहे. देवापाशी ते आपल्या स्वार्थाचा विचार करत नाहीत की देवा मला हे कर. त्यांनी भक्ती केली देवाची. कदाचित परमेश्वरांनी त्यांची हाक ऐकतील इतपत देवाला त्यांनी देवाला आपलेसं केलेलं आहे. परंतु त्यांनी स्वार्थ भावातून देवाला फक्त माझ्यापुरतच दे अशी कुठेही त्यांनी मागणी केलेली नाही, तर जगाच्या कल्याणासाठी त्यांनी मागितलेलं आहे. संत रामदास यांनी विश्वकल्याणासाठी प्रार्थना केली आहे. कल्याण करी देवराया जनहित विवरी, तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाती धरी. संत रामदास यांनी जनहिताची तळमळ वाटते म्हणून ते परमेश्वराजवळ सर्वांचे कल्याण कर असे मागणे मागतात. बघा, संत रामदासांच्या अभंगांचा किंवा काव्यांचा सुद्धा विषय तोच आहे. जनकल्याण, सर्वांचे कल्याण. कल्याण कर देवराया जनहित विवरी. हे देवा या सगळ्यांचं कल्याण कर. परमेश्वराजवळ ते स्वतःसाठी काही मागत नाही, तर त्यांच्या अभंगामधून सुद्धा जनहिताची तळमळ दिसते. तळमळ तळमळ होतीची आहे, मला तळमळ होत आहे. ही जी जनहिताची जी तळमळ आहे ही त्यांच्या साहित्यामधून आपल्याला दिसते. म्हणून त्यांनी विश्व कल्याणासाठीच ही प्रार्थना केलेली आहे. संत गाडगे महाराज
सामाजिक प्रबोधन करताना प्रत्यक्ष कृतीवर भर देतात. वेळ वाया घालवणे, व्यर्थ गप्पा मारत बसणे हे संत गाडगे महाराजांना मान्य नव्हते. त्यापेक्षा सर्वांनी शिक्षित व्हावे यावर त्यांचा कटाक्ष होता. शिक्षणाचे महत्व सांगताना संत गाडगे महाराज म्हणतात, नको धर्मकृत्य पैसा खर्चून या, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा, स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, शक्तीने मुक्तीने सुखी व्हावे. बघा, शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत व्हावा, माणूस जोडला जावा, त्यातून माणसाचे कल्याण व्हावे हे संत गाडगे बाबांना अभिप्रेत आहे. त्या वेळेस संत गाडगे महाराजांनी सामाजिक प्रबोधन म्हणजे समाजाला मार्गदर्शन करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर दिला. त्यांनी प्रत्यक्ष कार्याला सुरुवात केली आणि ज्या वेळेस आपल्या कार्यामधून लोकांनी बघितले की संत गाडगे बाबा हे स्वच्छता करत आहेत, स्वच्छता करता करता त्यांनी अभंग गायलेले आहेत, कीर्तने गायलेले आहेत, कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन केलेले आहे. वेळ वाया घालवणे, व्यर्थ बसून गप्पा मारणे हे त्यांना मान्य नाही. तुम्हाला मिळालेला जो वेळ आहे तो सत्कर्मी लावा, चांगल्या कार्यामध्ये खर्ची घाला. त्यापेक्षा ते म्हणतात तुम्ही शिक्षित व्हावे, शिक्षणासाठी वेळ खर्च करा. आणि शिक्षणाचे महत्व सांगताना त्यांनी म्हटले, नको धर्मकृत्य पैसा खर्चून या, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा. की तुम्ही कमावलेला जो पैसा आहे तो धार्मिक कर्मकांड करण्यामध्ये खर्चू नका, तर तो विद्या घेण्यासाठी म्हणजे शिक्षण घेण्यासाठी तो पैसा खर्च करा. स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, शक्तीने मुक्तीने सुखी व्हावे. आणि स्वतःचा उद्धार जो आहे तो आपल्या प्रयत्नाने म्हणजे स्वतःच्या पायावर उभे राहा, स्वतःचं नाव स्वतः कमवा, स्वतःच्या बळावर स्वतःच्या हिमतीवर आपले नाव कमवा, तसे प्रयत्न करा. आणि हे केव्हा होईल? ज्यावेळेस माणूस शिक्षित होईल. शिक्षण घेतल्याच्या नंतर माणसाला स्वतःच्या पायावर उभा राहील. स्वतःच्या पायावर उभा राहिल्याच्या नंतर तो आपल्या अंगी असणारं जे बळ आहे, आपल्या दोन हातामध्ये असणारी जी ताकद आहे, आपल्या डोक्यामध्ये असणारं जे ज्ञान आहे, याचा वापर करून तो स्वतःचा उद्धार करेल. म्हणजेच शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत व्हावा आणि सुसंस्कृत माणसे जवळ आली की ते माणसे जोडल्या जातात, त्यांच्यामध्ये एकोपा निर्माण होते. हेच त्यांच्या आपल्या साहित्यामधून आपल्याला त्यांच्या दिसते आणि यामधून माणसाचं कल्याण व्हावं हेच त्यांना अभिप्रेत आहे. संत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्रामगीतेत स्वच्छतेचे महत्व सांगितले आहे. बघा, आपले गाव हे सर्वांचे मंदिर आहे. अशा मंदिरात मानव देवमूर्ती सुंदर असे ते म्हणतात. समभावाने सेवा केली पाहिजे, अज्ञान नाहीसे व्हावे यासाठी ज्ञान विज्ञानाची कास धरावी, सर्वांनी ग्रंथ वाचावे, सत्य बोलावे असे तुकडोजी महाराज म्हणतात. संत तुकडोजी महाराज अशी प्रार्थना करतात की सर्व विश्वाची व्हावे सुखी, ही धर्माची दृष्टी नेटकी, ती आणावी सर्व गाव लोकी तरी चला. बघा, शिक्षणाचे महत्व यांनी सुद्धा सांगितलेले आहे संत तुकडोजी महाराजांनी. त्यांच्या ग्रामगीता जो हा ग्रंथ आहे त्यामध्ये त्यांनी स्वच्छतेचे महत्व सांगितलेले आहे. आपलं गाव स्वच्छ असावं, आपलं गाव आपण पवित्र मानावं. देवाचं मंदिर जसं आपण पवित्र मानतो, देवाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर आपण सेवा करतो, त्याला स्वच्छ ठेवतो, तिथे आपण घाण करत नाही, तसं आपल्या गावाला हे देवाचं मंदिर माना आणि त्या मंदिरामधील जे मानव आहेत त्या गावातील गावकरी देवमूर्ती माना. आणि असं जर मानलं, असं जर आपण एकमेकांची सेवा केली, दुसऱ्याच्या कामी आलो, तर आपल्यामध्ये एकोपा तयार होईल, आपलेपणाची भावना निर्माण होईल. याचमध्ये सुद्धा की माणूस हा जोडल्या जावा,
आणि जोडून तो एकोप्याने राहावा. एकोप्याने राहिला की त्यांच्यामध्ये सगळ्यांचं कल्याण आहे. हाच धागा संत तुकडोजी महाराज यांच्या साहित्यामधून आलेला आहे. अज्ञान नाहीसं होण्यासाठी त्यांनी विज्ञानाशी कास धरण्यास सांगितलेले आहे. ग्रंथ वाचा, वाचन करा, सत्य असत्यता पडताळा, अंधश्रद्धा बाळगू नका, सत्य बोला, असं त्यांनी या वैश्विक लोकांना मार्गदर्शन आपल्या साहित्यामधून केलेले आहे. आणि ते म्हणतात, सर्व विश्वची व्हावे सुखी, ही धर्माची दृष्टी नेटकी, ती आणावी सर्व गाव लोकी तरीच लाभ. सर्व विश्वची व्हावे सुखी, ही धर्माची दृष्टी नेटकी. हे विश्वच सर्व सुखी व्हावं, या विश्वातील सगळ्या जनांचं कल्याण व्हावं, हीच तर धार्मिक वृत्ती आहे, दृष्टी हीच आहे. आणि ती गाव पातळीपर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा विचार पोहोचायला पाहिजे, तरच त्याचा लाभ होईल. म्हणजेच आज संतांना जे वाटते ते प्रत्येक व्यक्तीला वाटायला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा विचार जायला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीवर हा संस्कार घडायला पाहिजे, तरच त्याचा लाभ होईल, तरच सर्व विश्व हे सुखी होईल, असं संत तुकडोजी महाराज म्हणतात. सर्व संतांनी मागितलेले मागणे म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी केलेली चिरंजीव प्रार्थना आहे. ही प्रार्थना मानवतेची पूजा करणारी आहे. संतांनी माणसाला महत्व दिले. माणूस आदर्श व्हावा, त्याने सुसंस्काराची जोपासना करावी, कुणालाही त्रास देऊ नये, एकोप्याने राहावे. माणूस कधी एकाकी राहू शकत नाही, त्याला संवादाची नितांत गरज असते. म्हणून माणसाने कुणालाही दुखवता कामा नये. शक्यतो दुसऱ्याच्या उपयोगी पडणे ही खरी मानवता आहे. संतांनी ही मानवता आवर्जून शिकवली, तशी त्यांनी आचरणातही आणली. बघा, सगळ्या संतांचे मागणे एकच आहे, मानव कल्याण. तेच मानव कल्याण पुन्हा आपल्याच देशातलं नाही, तर विश्व मानव कल्याण, वैश्विक सुख. त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी चिरंजीव प्रार्थना केलेली आहे. आणि ही खरी मानवतेची पूजा करणारी आहे. त्यांनी माणसाला महत्व दिलेलं आहे, माणूस महत्वाचा घटक मानलेला आहे. कारण माणूस आणि त्याच्यामधील माणुसकी याची जर जोपासना केली, तरच वैश्विक शांती, विश्व कल्याण होईल. त्याने आपल्या माणुसकीची जोपासना करावी. सुसंस्कार प्रत्येकावर व्हावेत. विनाकारण एकमेकांना लोकांनी त्रास देऊ नये. सगळ्यांनी एकत्रित राहावे. कुणालाही एकाकी पडू देऊ नये. कारण माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्याला नितांत संवादाची गरज आहे. तो एकटा राहू शकत नाही. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. आणि हा माणूस आज दुसऱ्याच्या जर उपयोगी पडला, स्वतःसाठी तर आपण करतच असतो, कार्य करतो, परंतु तो जर दुसऱ्याच्या उपयोगी पडत असेल, तर ती खरी मानवता आहे, ती खरी माणुसकी आहे. स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी आपण दिवस रात्र झटत असतो, परंतु या समाजाचं देणं सुद्धा आपल्याला आहे. या समाजाचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. या भावनेने या समाजातील घटकासाठी सुद्धा आपण काही आपलं देणं राहतं, ही भावना आपल्या मनामध्ये पाहिजे. ती खरी मानवता आहे. ती संतांनी आवर्जून शिकवलेली आहे आणि स्वतः आचरणात सुद्धा आणलेली आहे. संतांनी सदैव समाजासाठी कार्य केलेले आहेत. आपले देह त्यांनी या समाजामध्ये राहणाऱ्या लोकांच्या कल्याणासाठी झिजवलेले आहे. कोणाच्या शिव्या श्राप खाल्लेले आहे, परंतु त्यांनी आपले कार्य सोडले नाही. त्यांच्यामध्ये जी दुसऱ्यासाठी कार्य करण्याची जी मानवता होती, ती मानवता त्यांच्यामध्ये होती. तर ही मानवता प्रत्येकामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. आजच्या विज्ञान युगात विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्व जवळ आले आहे.
संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात हे विश्व जे माझे घर आहे ही कल्पना केली होती. याचे प्रत्यंतर आज आपण घेत आहोत. आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो, पण संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसांना जोडणारा जो जिव्हाळा आहे तो आज हरवला आहे. तो जोपासण्यासाठी मन सुसंस्कृत असायला हवे, नाहीतर राक्षसी वृत्ती निर्माण होते. ती संतांना नको आहे. चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती जगात महत्वपूर्ण ठरतात. विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात, पण सुंदर मनेही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात. संतांनी याकडे लक्ष वेधले आहे. बघा, आजच्या विज्ञान तंत्रज्ञान युगामध्ये इंटरनेट, मोबाईल आणि दूरध्वनी यांच्या माध्यमातून आज विश्व जवळ आलेले आहे. 13व्या शतकामध्ये जे स्वप्न संत ज्ञानेश्वरांनी ही विश्वची माझे घर ही कल्पना केली होती, याचे आज प्रत्यंतर याचा अनुभव आपल्याला आज येतो आहे. हे विश्व जवळ आलेलं आहे. आज आपण वैश्विक संकल्पनेकडे वाटचाल करत आहोत. आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कोणतीही घटना घडली तर ती आपल्याला आज समजू शकते आणि एक राष्ट्र आहे दुसऱ्या राष्ट्रांच्या मदतीला सुद्धा जात आहे. हे सगळं घडत आहे. ती आज अनुभवास येत आहे वैश्विक कल्याण. परंतु संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसांना जोडणारा जो जिव्हाळा आहे तो मात्र आज हरवलेला आहे. तो जपण्यासाठी मन सुसंस्कृत असायला पाहिजे. मानवता, दुसऱ्यासाठी कार्य करण्याची मानवता आपल्याला मध्ये असायला पाहिजे. नाहीतर आपलं मन जे आहे ते राक्षसी वृत्तीने मलिन होते. आपल्यामध्ये राक्षसी वृत्ती निर्माण होते आणि ही संतांना नको आहे. चांगले लोक एकत्र आल्याच्या नंतर चांगलं कार्य घडतं. मग ही राक्षसी वृत्ती जर माणसामध्ये निर्माण झाली तर वाईटच कृत्य घडते. विज्ञानाचे जे चांगले प्रकल्प आहेत ते समृद्धी निश्चित आणतात आणि आज विज्ञानाने प्रत्येक कार्य आपलं सुखर करून ठेवलेलं आहे. आपलं जीवन समृद्ध करून टाकलेलं आहे. पण याच्या जोडीला विज्ञानाचा वापर करणारे जे व्यक्ती आहेत त्यांची मने जर सुंदर असली तर ते खरं जे राष्ट्र आहे ते श्रीमंत आहे. विज्ञानाचे दोन्ही उपयोग आहेत. तुम्ही वाईट उपयोगही करू शकता या गोष्टीचा आणि चांगला उपयोगही करू शकतो. परंतु जर व्यक्ती सुसंस्कृत असतील तर नक्कीच त्याचा चांगला उपयोग होईल आणि ते राष्ट्र भरभराटीला येईल. तो जिव्हाळा संत ज्ञानेश्वरांना अभिप्राय. आजचं जर उदाहरण घेतलं तर तो जिव्हाळाच हरवलेला आहे. उदाहरण घेतलं तर बघा, आज आपण दुसऱ्याचा विचार करत नाही. एवढे आपण स्वार्थी, स्वतःपुरता विचार करणार. कारखाना आहे, कारखान्यात तर मी कारखाना टाकलेला आहे. माझ्या कारखान्यातून जो धूर निघतो त्याने माझ्या आजूबाजूचे जे व्यक्ती आहेत ते त्रस्त होतील, त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल हा विचार मी करत नाही. दूधवाला दुधात भेसळ टाकतो, त्याने कित्येक मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतील याचा तो विचार करत नाही, कारण तो सहृदयता जपतच नाही. भ्रष्टाचार करतात व्यक्ती. भ्रष्टाचार केल्याने जे माझ्या हातून जे कार्य घडणार आहे ते चांगलं होणार नाही. मी दुसऱ्यांचे पैसे खातोय, यामध्ये तो कित्येक जणांचे जीव जातील, त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. अहो साधं पूर्वीच्या वेळेस बसमध्ये जाताना जर एखादी स्त्री, एखादं लहान मूल जर उभं असेल तर एखादा जाणकार व्यक्ती स्वतः उभं राहून त्या स्त्रीला किंवा मुलाला जागा द्यायचा, ही सहृदयता होती. आज एकटक बघून आपण स्त्री उभी आहे, लहान मुलं ताटकळत आहेत, कोंबले गेलेले आहेत, कुणालाही घेणं नाही. मला माझी जागा मिळाली, मी मात्र आनंदात आहे. मी दुसऱ्याचा विचार करत नाही. प्राणी मात्राचा विचार आपण करत नाही. एखादा पक्षी जर तडफडून मरत आहे तर स्वतःच्या हृदयाला पाझर फुटायचा, परंतु आजचं मूल जे आहे ते त्या पक्षाकडे बघून टाळ्या वाजवते. हे कोणते संस्कार आहे? हे जो
प्राणी मात्राबद्दलचा जो जिव्हाळा आहे तो आपला जपला गेलेला नाही याची खंत ज्ञानेश्वरांना निश्चितच असेल. हा जिव्हाळा जर जपला गेला तर या प्राणी मात्रामध्ये पुनश्च एकदा मैत्री निर्माण होईल आणि ही दृष्ट प्रवृत्ती पुन्हा निघून जाईल. ही दृष्ट प्रवृत्ती या माणसामधली निघून जायला पाहिजेत ही या संतांना अभिप्रेत नाही. माणसे जवळ आली, विज्ञान तंत्रज्ञानामध्ये माणसे जवळ आली, परंतु आज ती जवळ येऊनही त्यांच्यामध्ये कमालीचा दुरावा आहे. आज एकाच घरातील व्यक्ती एकत्र येऊन साधं जेवण सुद्धा करत नाहीत, 4 शब्द एकमेकांना बोलत नाहीत. हा जिव्हाळा, कारण त्यांच्यामध्ये जिव्हाळा नाही, त्यांच्यामध्ये आपुलकी नाही, त्यांच्यामध्ये प्रेम भावना नाही. तर ही संतांना अभिप्रेत नाही. वडाचे झाड कायम नम्र असते, ते सगळ्यांना सावली देते, त्याची सावली सर्वांना हवीशी वाटते. झाडे स्वतः होऊन सोसतात, लोकांना सावली देतात. पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनाने पुढे वाहतात. पर्वत आपल्या जागी स्थिर राहून हे आनंदाने पाहतात. आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर काम केले तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. हे जगण्याचे खरे सूत्र आहे. स्वतः चांगले जगावे आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्याचाही विचार करावा, असे झाले तरच सुंदर समाज निर्माण होईल, सुखी होईल. हेच सर्व संतांच्या प्रार्थना करण्यामागील मर्म आहे. बघा, त्यांनी उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत की वडाचे झाड आहे, हे किती नम्रता आहे त्यांच्यामध्ये, की ते सगळ्यांना सावली देते, त्याच्यामध्ये भेदाभेद करत नाही. स्वतः ऊन सोसतं, स्वतः कष्ट सोसतं, परंतु लोकांना सावली देतं. मग माणसामध्ये सुद्धा हीच भावना असायला पाहिजे. दुसऱ्या प्रती प्रेमभाव, दुसऱ्या प्रती सहृदयता, सहानुभूती असेल तर आपण स्वतः दुःख सोसून दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न निश्चित करू. ही नम्रता असायला पाहिजे. पर्वत जो आहे त्याच्या कुशीतून नद्या उगम पावतात आणि मोकळ्या मनाने पुढे वाहतात. त्याचं दुःख पर्वताला नाही की माझ्याच इथून उगमेत होऊन ह्या नद्या समोर मुक्त छंद वाहत आहे, मी मात्र एकाच जागेवर आहे, याचं त्याला दुःख नाही. तो मोकळ्या मनाने याचा आनंद घेतो आहे. त्या नद्यांचा आनंद बघून त्यालाही आनंद आहे. मग हे जे निसर्गामधील हे जे वेगवेगळे घटक आहे हे एकमेकांप्रती कसा एकोपा जपतात, त्यांच्यामध्ये दुजाभाव नाही, दृष्ट वृत्ती त्यांच्यामध्ये नाही. दुसऱ्यांना आनंदित पाहून ते स्वतः दुःखी होत नाही तर आनंदी होतात. ही भावना माणसामध्ये यायला पाहिजे. आणि आपण कोणत्याही कामात जर आनंदी राहून जर काम केले तर त्यासारखा दुसरा आनंद नसतो असे संत म्हणतात. दुसऱ्याच्या आनंदात जर आपण आनंद मानला, आणि हेच खरे जगण्याचे सूत्र आहे. कोणतंही आपलं जे काम आहे ते आपण आनंदाने केलं पाहिजे. आपल्यापेक्षा स्वार्थ प्रवृत्ती आपली थोडीशी बाजूला ठेवून आपल्याही पलीकडे जाऊन आपण दुसऱ्याचा विचार केला पाहिजे. तरच दुसरे सुद्धा आपल्या कामी येतील आणि आपण सुद्धा दुसऱ्यांच्या कामी येऊ आणि यातूनच एक सुंदर समाजाची जडणघडण होईल. हेच सगळ्या संतांचं मागणं आहे. त्यासाठी संतांचं एकच आहे की विश्वाचं कल्याण व्हावं, त्यासाठी माणूस पहिले जोडला गेला पाहिजे आणि त्यांच्या प्रार्थनेमागील हेच एक मर्म आहे. अशा प्रकारे या पाठामधून आपल्याला कित्येक वर्षापूर्वी केलेल्या या संतांच्या प्रार्थना जर आपण बघितल्या तर आपल्याला लक्षात येईल की एवढ्या वर्षाचं जे साहित्य आहे हे जुनं कुठं आहे, प्राचीन कुठं आहे. आजच्या विज्ञान युगात माणसाला हे उपयुक्त असंच आहे. आज आपण विज्ञानात जवळ आलेलो आहोत, परंतु मनाने मात्र जवळ आलेलो नाहीत. आजही माणसातील हरवत चाललेली माणुसकी, निर्माण झालेला स्वार्थी भाव,
माणसातील दुरावा हे जर आपण बघितलं तर आजही आपल्याला असं वाटते की हे संत महात्मे सदैव आपल्या साहित्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याला विश्वकल्याण, विश्वशांती, वैश्विक सुख, वैश्विक जनकल्याण आपल्यामध्ये पेरत आहे. या माणसाला ते आजही शिकवत आहे त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून. आणि खरंच आहे, हे त्यांचे जे विचार आहेत हे चिरकाल टिकणारे आहेत. सर्व संतांनी असा व्यापक दृष्टिकोन ठेवून लोकांना उपदेश जो त्यांच्या प्रार्थनेच्या मार्फत केलेला आहे, त्यांच्या साहित्याच्या मार्फत जो केलेला आहे, आपण सुद्धा व्यापकपणाने एकमेकांमध्ये प्रेमभाव जपावा, एकमेकांना अडीअडचणीत मदत करावी. कारण सहकार्यातून सहानुभूती निर्माण होते आणि सहानुभूतीमधून आपलीपणाची भावना वाढीस लागून भेदाभेद दूर होतो. हा एक प्रकारचा संदेश आपल्याला या पाठातून मिळतो. अशा प्रकारे सर्व विश्वचे व्हावे सुखी हा डॉक्टर यशवंत पाठक यांचा जो हा पाठ आहे हा माझ्या शब्दरूपातून तुमच्या लक्षात आला असेल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.